दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, कशी झाली तुमची दिवसाची सुरुवात? आपल्या दिवसाची सुरुवात बघा आपल्या गणपती बाप्पापासून झाली. मग अशी बघा, मी आता आरती करूनच आलो, तुम्ही बघितले असेल. तर आता या मंडळी आपण जेवायला बसलो आहे. गणपतीचं पूजन झालं आहे. आमच्या बाजूला आवाज पण येत असेल तुम्हाला. मध्ये व्हिडिओ शूट नाही करत, कारण गाण्यांचे आवाज येतात ना, मग कॉपीराईटचा इश्यू येतो. म्हणून मी व्हिडिओ नाही. मस्त मस्त असं आल्हादायक प्रसन्न वातावरण वाटतं आहे. तनुगट्टू गणपती आणायला पण गेलेले, आपल्याला काही जमलं नाही दुधामुळे. पण असो, आता आपल्याला जेवढा वेळ भेटेल तेवढा आपण इथंच असणार आहोत. तर मंडळी, या जेवायला आता जेवायला बसलो आहे. गणपती बाप्पाची आरती उरकून आत्ता झालो घरी. तर या जेवण उरकल्यानंतर आपण बघू आपल्याला काय काय बघता येईल दिवसभरात. मंडळी, जेवायला समीक्षाने बघा इथे मुगाची भाजी बनवली आहे, मेथीची भाजी बनवली आहे, चवळीची भाजी बनवली आहे, आणि मिरची आहे, खीर आहे, शेवयांची, पापड आहे, वडे बनवलेत. आणि मंडळी, मोदक समीक्षा संध्याकाळी बनवणार आहे, कारण आता खरंच खूप घाई होईल. मग त्यापेक्षा समीक्षा बोलली आता पण संध्याकाळी बनवूया. आता नैवेद्य आपण दाखवला, संध्याकाळचा नैवेद्य संध्याकाळी. तर या मंडळी जेवायला. तुमच्या घरी आज काय काय बनवलं नक्की सांगा. काय आहे बाप्पाला नैवेद्य? आज समीक्षा उकडीचे मोदक बनवत होती, कारण आज ती गणेश चतुर्थी, त्याच्यामुळे उकडीचे मोदक इकडे बनवते. हे बघा, पीठ आधी तिने उकळून घेतलेलं आहे तांदळाचं. इकडे सारण पण बनवलं आहे मस्तपैकी. खोबरं आणि गूळ टाकून त्याचं असं सारण बनवून घेतलेलं आहे. हां, हे तेल आहे मंडळी. चहा वाटतं दिसत असलं तरी तो तेल आहे. आणि बघा, साचा आणला आहे आम्ही नवीन. वा 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 वा. आता बघूया साच्यामध्ये समीक्षा किती मोदक बनवते साधारण, ते आपल्याला बघायला भेटेलच. इकडे पीठ आपलं तयार आहे उकडून. हे बघा, सारण पण तयार होतं आहे. आणि मस्तपैकी छान पीठ उकडून घेतलेलं तर आहे. उकडीचे मोदक आधी पण बनवले आहेत समीक्षाने, पण मी कधी दाखवले नव्हते. तर इकडे चालू आहे आपली मोदकांची तयारी. मंडळी, मी व्हॉइस ओव्हर केला आहे, कारण काय माहिती आहे का, हा व्हिडिओ शूट करताना पाठीमागे गाणी वाजत होती बॅकग्राऊंडला, त्याच्यामुळे मी आणि कॉपीराईट्स येतील म्हणून व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. समीक्षा वगैरे छान स्माईल देते. वा वा वा. मोदक आपले छानच होणार आहेत असं वाटतंय. तर नक्की या मंडळी मोदक खायला. कुणाकुणाला आवडतात मोदक कमेंट करून नक्की सांगा. छान ना. चला, आपलं तयार होते पीठ आणि हे, आणि पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर बघायलाच भेटेल. तेव्हा पीठ असं ताटात काढून घेतलेलं आहे, गरमागरम आहे. आता आता एकजीव पार करून घ्यायचा, त्याचा डव तयार करून घ्यायचा. आणि डव तयार झाला की त्याचं म्हणजे पीठ आपण जसं मळून घेतो तसं मळून घ्यायचं. असं छान पीठ इकडे मळलं जातं आहे. आता बघूया समीक्षा कसं काय करते ते आपल्याला दिसेलच. पुढे मोदक कशी बनवते, काय ते आपण दाखवायचा प्रयत्न करू. आपल्यासोबतच राहा. ते बघा, पीठ मळून घेते. पीठ पण तिने मळून घेतलेलं आहे. पिठाचा डव करून घेते, एकजीव करून कणिक मळून घेते. सारण आहे मस्त ना. सारण पण तयार झालं आपलं. साचा पण आहे तिथे. तर बघूया. हे बघा, छान असे मोदक तयार झालेले आहेत ताटात. साच्यामध्ये केलेले मोदक, त्यामुळे एकदम आखीव रेखीव दिसत आहेत. आता ते उकडल्यानंतर आपल्याला समजेल कसं काय तयार होत आहेत. ते छान मोदक तयार झालेले आहेत मंडळी. आता आम्ही आलेलो आहे आमच्या शेजारी जो गणपती असतो आमच्या चाळीत, मस्करांच्या घरी आलेलो आहे. हे बघा, छान घरगुती गणपतीचं दर्शन झालं आहे. बघा, सगळी बच्चे कंपनी इथं बसलेली आहे. अरे वा वा वा. एन्जॉय करतात सगळी माणसं. आणि मस्त दर्शन घेतलेलं आहे. छान. आपण दरवर्षी दर्शन घेतो.
मंडळी आता बाहेर भजन चालू आहे, तुम्ही बघितलं असेल भजन चालू आहे छान मस्त सुस्वर. मस्त तनुगट्टू पण बसलेत भजनाला. मी काही जास्त वेळ नाही बसलो, मला आले झोप. आता झोप यायला लागली. मी बसलो होतो तिथे पण झोप यायला लागली आणि मला आता जरा जाऊन झोपूयाच. तर बाकी काय चाललंय मंडळी, तनू पण आला घरी. तर असं मंडळी आज छान वातावरण गेलं दिवस. आम्ही आपला इथला यंगस्टरचा गणपती देखील आला. आम्ही आमच्या शेजारी आमच्या चाळीमध्ये मस्करांकडे गणपती होतो, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलो, पाया पडून आलो. दरवर्षीप्रमाणे आम्ही जातो तिथे आणि याही वेळेला जाऊन आलो. तर छान वाटतं, मस्त वाटतं, एकदम भक्तिमय वातावरण आहे. आता पुढचे 10-12 दिवस तर अगदी छानच जाणार आहेत. तर असं फक्त आज जास्त शूट का नाही केलं, मध्ये गाणी वाजत होती आणि मध्ये म्यूट करून दाखवणं. अरे तर आता मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.